कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गेट वेल सून। चिनू काय झालं? इकडे तर गेट वेल सून चिनू लिहिलंय। मग अगं त्याच्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवायचं असतं ना, त्याचं नाव लिहायचं असतं। हो, मला ताप आला होता ना, तेव्हा माझ्या फ्रेंडनी दिलं होतं हे कार्ड। मग तेच कार्ड तुम्ही मला देऊन टाकलं। मग आम्ही नवीन कार्ड कुठून आणू? हो, हे पण बरोबर आहे, पण हे कार्ड पण खूप छान आहे, मला खूप आवडलं। हा, तुम्हाला माझी एवढी काळजी वाटत होती? हो मग आम्ही विसरलो होतो ना तुझ्या शाळेत। सॉरी ह, इट्स ओके ग, तुम्ही मुद्दाम थोडी केलं। आता तुम्ही पण शिका, एकट्या कधी शाळेच्या स्टोर रूम मध्ये जाऊच नका। एक मिनिट, चिनू म्हणू मी तर तुमच्यासाठीच स्टोर रूम मध्ये गेलो होतो। तो रॉकी तुमच्या मागे पळत होता ना, मला वाटलं की तो तुम्हाला मारेल, म्हणून मी तुमच्या मागे स्टोर रूम मध्ये गेलो। पण आम्ही तर स्टोर रूम मध्ये गेलोच नाही, आम्ही तर ग्राउंड वर पळत होतो। अरे देवा, म्हणजे माझीच चूक आहे। जाऊ दे। ए, पण तो रॉकी तुम्हाला खूप त्रास देतोय का? मी बोलू का त्याच्याशी? नाहीतर आपण आई बाबांना सांगूया। नाही नाही, नको नको, आम्ही त्याला हँडल करू, तू इथे आराम कर, आम्ही निघतो। बाय। बघितलंस, त्याला माहितच नाहीये की मी त्या स्टोर रूम मध्ये लॉक केलंय, पण बरं झालं तू त्याला सांगितलं नाही। जयश्रीताई, तुम्ही? नमस्कार। या ना, या आतमध्ये या, या या या, बस। मी चहा सांगते। हा, मी चहा प्यायला आली नाहीये, मी माझं महत्वाचं काम होतं तुमच्याकडे। बसा ना। हो, बसा। घराचं काम कुठपर्यंत आलं? म्हणजे त्याचं काय झालं? काय झालं? नाही म्हणजे काही झालं का नाही झालं? नाही म्हणजे चालू आहे। अच्छा, म्हणजे झालंच नाहीये तर, म्हणूनच मी यांना आणलंय। हे ॲडव्होकेट सातपुते, नमस्कार। माझ्या दादाचे मित्र। तुमच्याच्याने घराचं काम होत नसेल तर हे करतील, ते मी त्यांना बॅकग्राऊंड सांगितलंय नाही का? हो हो, सहजच करू आपण। काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही। उत्तम, मग आत्ताच बोलणी करून टाका। फार काही नाही, पण ही जागा तुमचीच आहे ना, का वडिलोपार्जित आहे? म्हणजे मीच घेतली आहे, पण वडिलांकडनं आर्थिक मदत घेतली होती मी। त्याने काही फरक पडत नाही, म्हणजे जागा तुमचीच आहे, मग तर ओनरशिप ट्रान्सफर करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, नाही का? आणि सेल अग्रीमेंट तर असेलच ना? हो। आणि हो, एक गोष्ट, तुमच्या मुलाचं डेथ सर्टिफिकेट सुद्धा लागेल। चिनू, मनू, चला लवकर।
आकाशराव, ते थँक्यू. का? ओ, ते मी बनीची काळजी घेतली त्याबद्दल थँक्यू बोलताय का? अहो नाही, त्यासाठी नाही. मग तुम्ही आईंशी बोललात ना आणि आईना हनीमूनला जायला नकार दिलात ना, त्याबद्दल. ते आई खूप चिडल्या होत्या, तरी पण तुम्ही तुमच्या मतावर ठाम होतात. म्हणून खरं सांगू का, मला खरं तर बनीला अशा अवस्थेत सोडून जाणं शक्यच नव्हतं. खूप जीवावर आलं होतं माझ्या. पण तरी तुम्ही आईशी बोललात, त्यासाठी खरंच थँक्यू. आई बाबा, ते हे काय आहे? तुम्ही स्टॅच्यू बनवून असं एकमेकांकडे का बघताय? काही नाही. मला सांग ना, तू तयार का झालास? स्कूल साठी. हे पण का? अरे तुझी तब्येत तरी बरी आहे का? हा, ताप आहे का? नाही, ताप नाहीये, पण मला वाटतं तुला अजून 1-2 दिवस आराम केला पाहिजे. नको, मी स्कूललाच जातो. का बरं? अभ्यास बोलतो ना, म्हणून. म्हणे तू टेस्ट मध्ये फेल झालास म्हणून मी तुला ओरडले, म्हणून तू चाललास का? बाळा, मी रागाच्या भरात बोलले होते. एक मिनिट, हे कसली टेस्ट? मी रेडी. बाळा, मी काय बोलतोय? हा, तुम्ही जरा दादाला समजवा ना. काल तब्येत एवढी खराब होती आणि आज शाळेत जायचं बोलतोय. मी बोललो त्याला जरा 1-2 दिवस आराम कर, तर ऐकतच नाहीये. घे ना, फुकटची सुट्टी मिळते ना. घाबरू नको बनीला, आणि सांगू तुझ्या टीचरला. बाबा, जाऊया ना प्लीज. ठीक आहे, निघूया. पण जर हेल्थ डाऊन झाली तर टीचरला सांगून मला फोन करायचा आहे, ओके? आणि आज मी तुझ्या टीचरशी बोलणार आहे. नको, बाबा बोली टीचरशी, तू नको विसरायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.